नमस्कार शिक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताची जनगणना 2027 मध्ये कामकाज केलेल्या कर्मचाऱ्यांना अर्जित रजा व बदली रजा मिळेल काय याविषयी चर्चा करणार आहोत। तर सन 2011 मध्ये जी जनगणना आपण केली होती त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने 29 ऑक्टोबर 2010 रोजी GR काढून जनगणनेच्या कामात सहभागी झालेल्या शिक्षकांना बदली रजा मिळण्याबाबत GR पारित केलेला होता। यानुसार मे जून 2010 या उन्हाळी सुट्टीत ज्या शिक्षकांनी जनगणनेचे काम केले असेल त्यांना अर्जित रजेच्या खात्यात त्यांनी जेवढे दिवस काम केले असेल तेवढे दिवसांची रजा जमा करावी अशा प्रकारचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता। परंतु यावर्षी 2027 मध्ये अशा प्रकारचा अजूनपर्यंत काही शासन निर्णय निर्गमित करण्यात आले नाही। परंतु आपल्याला जे भारताची जनगणना 2027 ची सूचना पुस्तिका मिळालेली आहे यामधील जो तिसरा मुद्दा आहे कायदेशीर तरतुदी आणि प्रगणक व पर्यवेक्षकाचे अधिकार, यामधील 3.1.5चा जर मुद्दा आपण बघितला तर यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जनगणना कर्मचाऱ्याच्या सेवाहिताचे संरक्षण कलम 15 अंतर्गत प्रगणक पर्यवेक्षकाने जनगणना कार्यासाठी व्यतीत केलेला कालावधी हा त्याच्या मूळ नियुक्तीच्या अधीन सेवा कार्यकाळ म्हणून समजण्यात येईल। म्हणून याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की लवकरच यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो। तसेच आपल्याला याच्यामध्ये अजून स्पष्टपणे दिलेला आहे की जनगणना कर्तव्याचा कालावधी हा नियोक्त्याद्वारे अधिकृत कर्तव्य म्हणून मानला जाईल कलम 15A नुसार। म्हणून सरकार यासंबंधी लवकरच GR काढू शकते असं आपण गृहीत धरू शकतो। धन्यवाद।